श्री शिवाय नमस्तुभ्यम. अखेर आम्ही मध्य प्रदेशमधील शिवूर जिल्ह्यातील पंडित मिश्रा गुरुजीद्वारे स्थापित कुबरेश्वर धाम येथे पोहोचलो. सकाळचे 4 वाजले आहेत. आता आम्ही थोडंसं हॉटेलवरती जाऊन आता आपण हॉटेलमध्ये एक रूम घेणार आहोत. ते रूम घेऊन रूममध्ये थोडंसं आराम केल्यानंतर जरा सकाळी फ्रेश वाटेल, कारण प्रवास पण खूप झालेला आहे. तर त्या रूममध्ये इथे तसं धाममध्ये सोय पण आहे आंघोळीची, पण तिथे आराम होणार नाही, म्हणून रूममध्ये आराम करून सकाळी सकाळी आपल्याला धामच्या दर्शनासाठी जायचं आहे. तरी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सकाळी आपल्याला खूप छान असं दर्शन होणार आहे. तर पूर्ण धामची माहिती पण तुम्हाला मिळणार आहे. तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता जवळपास हे बघा, हे जे समोर दिसते ना, हे मोठी धाममधली पिंड आहे. आता आम्ही धामच्या जवळ आलो. इथून थोडंसं पुढं गेल्यानंतर हॉटेल्स आहेत. तिथे मित्रांनी सजेस्ट केलेलं आहे की धामच्या थोडंसं पुढं गेल्यानंतर हॉटेल मिळणार आहे. तरी आपण भेटू सकाळी. श्री शिवाय नमस्तुभ्यम. चला, झोप छान झाली व्यवस्थित. चाललो धामकडे. तर तुम्हाला पूर्ण धामची माहिती मी देणार आहे आणि पंडित मिश्रा गुरुजीद्वारे स्थापित खूप छान असं इथे धामची स्थापना केलेली आहे आणि धामचं महत्त्व पण छान आहे. इथे हर कंकर शंकर आहे असं गुरुजी कथेमध्ये सांगतायत. हे धामचं गेट आहे. ज्या साईडला थांबलो खूपसूरत. आता थोड्याच वेळात मेन गेटवर येतोय. हे मेन गेट आहे धामचं. इथे प्रसादाचे दुकानं पण आहेत. हे बघा, उजव्या साईडला, हे डाव्या साईडला अशा पद्धतीचे प्रसादाचे दुकान आहेत. चला बघा, ही कमान किती खूप छान असे नक्षी काम केलेलं आहे. छान अशी कमान आहे धामची. आता आम्ही धाममध्ये आलो. धाममध्ये डाव्या साईडला पण इथे रूमची वगैरे सोय आहे. परत इथे हे बघा, हे सगळं रूमची प्रसादाची सोय आहे. हे आमचे मदर, फादर, मावशी आणि आमचा जीवलग मित्र सुरेश, त्यांची पण आई आहे सोबत. तर आम्ही सगळे एकत्र आलो. हे बघा, इथे धामच्या उजव्या साईडला खूप अशी छान मंदिराचं काम चालू आहे आणि त्याच्याच बॅक साईडला ही अशी मोठी पिंड आहे. त्या पिंडीच्या खाली पण आपले महादेव मंदिर आहे. मित्रांनो, इथेच येणाऱ्या महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राक्ष वाटप आणि कथा चालू होणार आहे. लाखोनी भक्तगण इथं येणार आहेत. याच धाममध्ये खूप छान अशी शिवपुराण कथा चालू होणार आहे. इथे बघा, किती सुंदर असं नारायणाचं स्मारक पण इथे आहे. हे बघा, किती सुंदर आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यम. ही आहे केदारशिला. खूप छान असं वर्णन कथेमध्ये गुरुजींनी केलेलं आहे. खूप छान असं गुरुजी कथेमध्ये वर्णन करून या धामबद्दल महत्त्व सांगतात. कंकर हेच शंकर म्हणून जे आपल्या श्रद्धेने, विश्वासाने पूजा व आरती करतात, त्यांचे स्वप्न साकार होतात. असे बरेच माझे मित्र पण आहेत. त्यांना
गुरुजीच्या कथेमधला एक एक जो शब्द आहे तो सत्य असतो. एक लोटा जल साऱ्या समस्याचे हल, हे खरं आहे. केदारशिलेचं दर्शन करूया आपण. चला तर मित्रांनो, आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. खूप असं छान वाटतंय, एकदम आनंदमय वातावरण आहे. तुम्ही पण जरूर एक वेळा दर्शन घेण्यासाठी कुबरेश्वर धाममध्ये या. हे पहा किती सुंदर असं वातावरण आहे इथे. नारायण तेरी कार्य सिया राम प्रभु जय सिया राम. अरे एक दिन बेटी पड़ेगी बेटा, अरे नारायण तेरी कार्य सहाय. अरे जैसे लाज बचाई तूने वैसे श्री हरि लाज बचाई. जय सिया राम प्रभु जय सिया राम. अरे जैसे तुमने लाज बचाई, अरे वैसे श्री हरि लाज बचाई. अरे आएंगे बेकुंठ छोड़ के, अरे इतनी देखे दुर्वासा जी अपने धाम को पहुँचे जाए. जय सिया राम प्रभु जय सिया राम. आता मन मान गई द्रौपद के, आता मन मान गई द्रौपद के. और पानी का गाड़ा लिया उठाए. जय सिया राम प्रभु जय सिया राम. और पानी का गाड़ा लिया उठाए और अपने द्वार को पहुँची जाए. हर हर महादेव. भोले बाबा की जय. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. चला तर मित्रांनो, आपण आता पाहणार आहोत कंकर हेच शंकर पूजा व आरती. हे पहा, अशा पद्धतीने सर्व भक्तगण आपली मनोकामना जे काही असते ती इथे कंकर हीच शंकर पूजा करून, ते बघा अशा पद्धतीने कंकर ठेवून त्याच्यात वरती जल अर्पण करून त्यांची पूजा व आरती केली जाते. पाहून घ्या, दर्शन पण घ्या.
जवळ करा ना. गंगी पार्वती सोमनाथ. नारळात लावायची. एक लोटा जल सगळ्या समस्याचं हल. गुरुजी पंडित मिश्राजी खूप छान असं आपल्या कथेमध्ये सांगतात. खूप छान असं वर्णन करून आपल्याला ते सांगतात पटवून की एक लोटा जल सगळ्या समस्याचा हल. मित्रांनो, तुम्ही पण रोज एक लोटा जल आपल्या जवळच्या कुठल्याही मंदिरामध्ये जाऊन तुम्ही आपल्या महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करा. कुठल्याही समस्या तुमच्या जीवनामध्ये येणार नाहीत. मला खूप छान असा रिझल्ट आलेला आहे. तुम्ही पण ट्राय करून बघा. भोले बाबा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतील. चला तर मित्रांनो, आता आपण आपली जी गौमाता आहे त्यांचं पण दर्शन घेऊया. त्यांना थोडा चारा आपण देऊया. हे पहा, इथून चारा घेऊन आपण आतमध्ये आपले जे गौमाता आहे त्यांना आपण आता इथे चारा खाऊ घालणार आहोत. तर हे बघा, ही इथली गौशाळा आहे. खूप छान वाटलं गौमाताला चारा देऊन. तुम्ही पण असंच आपल्या जवळपास कुठे गौमाता असेल तर त्यांना अधूनमधून चारा देत चला. त्यामुळे आपल्याला चांगली बरकत येते, सुखाचं समृद्धीची आपल्याला त्यांचा आशीर्वाद लाभतो.
तुमचं सगळ्या गाईने खाल्ले, एक पण नाही, सगळ्यांनी खाल्ले. त्यांच्या आशीर्वाद असू दे, लेकरा बाळांना, सुनांना, पोरांना, लेकीला, जावायला बास तेवढं तर पाहिजे. तुमच्यासाठी काहीच मागितलं ना, हा? तुमच्यासाठी काहीच मागितलं ना. फक्त लेकरांच्यासाठी बास. आपला आता झाला दिवस. सुना, पोरं, जावाय, नाती पोती, लेकींचं एवढं बास. चला आपण आता महाप्रसाद खाऊया. झाला खूप छान असा महाप्रसाद आहे. हे पहा, इथे मस्त महाप्रसादाची सोय आहे. इथे राहण्याची पण सोय आहे, जेवणाची पण सोय आहे. गुरुजींनी खूप छान असं इथे सोय केलेली आहे भक्तांसाठी. खूप छान वाटलं. या साईडला महाप्रसाद घ्यायचा. महाप्रसाद घेतल्यानंतर इकडे त्या साईडला प्लेट आणून धुवायची. त्या साईडला प्लेट धुवायची आणि त्यानंतर इथं आणून हे प्लेट ठेवायची. आणि आल्यानंतर या साईडवर ते प्लेट घ्यायची. अशा पद्धतीमध्ये ते एक नंबरमध्ये इथं जेवणाची सोय आहे, राहण्याची सोय आहे. हे बघा, हे जे समोर आहे एकदम रसोई. मला 2 मिनटं तिथं रसोई पण दाखवतो. अशा पद्धतीने इथं जेवायला यायचं. लागेल तेवढंच घ्या, जास्त घेऊ नका, लागेल तेवढंच घ्या. गोष्ट अन्न ठेवायचं नाही. चला, जय भोलेनाथ. शिला दर्शन झालेलं आहे. भोलेबाबांचे पण दर्शन झाले. कंकर शंकर आरती व पूजा पण झाली. गौमातांना चारा पण दिला. छान अशा महाभोजन पण झालं. तर चला आता आपण गाडीकडे जाऊया, कारण आपल्याला लवकरात लवकर परत दुसरं देवदर्शनासाठी जायचं आहे. तर चला, थोडंसं बाहेर गेल्यानंतर जरा प्रसाद पण घ्यायचा आहे मित्रांसाठी. आणि एक रुद्राक्षाची माला पण घ्यायची आहे. तर माझा मित्र सुरेश तो गाडी पार्किंगवरनं घेऊन येण्यासाठी गेला आहे. तर तो येईलच. चला आता बाहेर जाऊ. आलो बाहेर. हे बघा, बाहेर निघाल्याच्या नंतर उजव्या साईडला, डाव्या साईडला खूप छान असे इथे दुकानं आहेत. त्या दुकानामधनं तुम्ही खरेदी करू शकता. हे बघा, किती खूप सुंदर असं मार्केट आहे. इथे जे घरी आहेत बसलेले,
ज्यांनी आपल्याला आशीर्वाद देऊन दर्शनासाठी पाठवलं त्यांच्यासाठी काही ना काही तुम्ही घेऊन जावा. हे बघा माझा मित्र सुरेश. हे पहा मित्रांनो, अशा पद्धतीने देवाला साकडं घातलेलं असतं की माझी इच्छा पूर्ण होऊन दे. माझी इच्छा पूर्ण झाल्याच्या नंतर मी असे दंडवत घेत तुमच्या दर्शनाशी येईन. अशा पद्धतीने सर्व भक्त वेगवेगळं साकडं घालतात. कोणी दंडवत घेतं, कोणी रांगत येतं, कोणी उड्या मारीत येतं. म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येकाने जे काही इच्छा मागितलेली असते ती पूर्ण झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने दर्शनाशी भक्तगण येत असतात. मित्रांनो, कुबरेश्वर धामची यात्रा आपली पूर्ण झाली. चला तर आता आपण इथून पुढचं देवस्थान म्हणजे देवासला माता चामुंडा देवी म्हणजे रक्तपीठ आपण तिथे आता जाणार आहोत. तरी तुम्हाला तिथले पण दर्शन घ्यायचे असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा आणि कमेंट्समध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव लिहायला विसरू नका.